मित्रांनो, आलेली आहे या आठवड्याची ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। टॉप 3 मध्ये आपल्याला जोरदार फाईट पाहायला मिळत आहे। तर पाहूयात काय आहे या आठवड्याची ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडर वरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना जसं की माहितीच आहे की भाऊच्या धक्क्यावरचे काय घडलं, म्हणजेच गेल्या आठवड्याचे जे नॉमिनेशन्स आहेत तेच कॅरी फॉरवर्ड पुढच्या आठवड्यात म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये केले गेलेले आहेत। म्हणजे जे सदस्य गेल्या आठवड्यात नॉमिनेटेड होते तेच सदस्य परत एकदा नॉमिनेट झालेले आहेत आणि परत एकदा वोटिंग लाईन्स उघडण्यात आलेले आहेत आणि फॅन्सने आपला जोर लावायला सुरू केलेला आहे। तर पाहूयात कोण आहे वरती तर कोण आहे खाली। तर याच्यामध्येच 9 नंबरवरती आहेत राधा पाटील, ज्यांना या वोटिंग ट्रेंड्समध्ये सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत आणि याचं कारण देखील तसंच आहे, कारण राधा पाटील घरामध्ये आत्ता सध्या काहीच गेम खेळत नाही आहेत आणि फॅन्स देखील त्यांना सपोर्ट करत नाही आहेत। त्याच्यानंतर नंबर 8 वरती आहेत प्रभू शेळके। मित्रांनो, कालूडॉन प्रभू शेळकेंचा गेम देखील आता घरामध्ये एवढा दिसत नाही आहे। त्यांचा त्या ठिकाणी कॉन्टेंट थोडाफार आपल्याला दिसला होता आणि त्याचं कारण होतं चहाची साखर। त्याच्यामुळे थोडेफार त्यांचे रील्स व्हायरल झाले होते आणि फॅन्स त्यांना सपोर्ट करत होते। त्यानंतर नंबर 7 वरती आहेत रुचिता जामदार। मित्रांनो, रुचिता जामदार यांना आपण भाऊच्या धक्क्यावरती पाहिलं, ज्या प्रकारे झापण्यात आलं की तुमचा आवाज जो आहे तो सगळ्यांना गोंधळ आणि गोंधळच वाटतोय। म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं जे वागणं आहे घरामध्ये ते पूर्णपणे ओव्हर वाटत आहे आणि म्हणूनच फॅन्स देखील त्यांना एवढा सपोर्ट करत नाही आहेत। त्याच्यानंतर नंबर 6 वरती आहेत दीपाली सय्यद। मित्रांनो, दीपाली सय्यद मॅम यांना जोरदार सपोर्ट या ठिकाणी मिळायला सुरू झालेला आहे आणि त्याचं कारण देखील तसंच आहे। त्यांचा घरामधील जो वावर आहे आणि पूर्ण आपण त्यांचा परफॉर्मन्स देखील पाहिला तर तो कुठे ना कुठे या शोसाठी योगदान देणारा वाटत आहे आणि म्हणूनच दीपाली सय्यद मॅम यांचे वोट्स वाढलेले आहेत। त्याच्यानंतर नंबर 5 वरती आहेत हास्य सम्राट सागर कारंडे। मित्रांनो, सागर कारंडे यांना भाऊंच्या धक्क्यावर कौतुकाची थाप देखील मिळाली आणि पहिल्या आठवड्यात त्यांनी थोडाफार त्या ठिकाणी आपला गेम देखील दाखवला आणि बऱ्यापैकी ते दिसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे यांचे बाहेरचे जे सपोर्टर्स आहेत ते देखील यांना तगडा सपोर्ट करत आहेत। त्याच्यानंतर नंबर 4 वरती आहेत अनुश्री माने। मित्रांनो, अनुश्री माने यांचा गेम दिवसेंदिवस त्या ठिकाणी स्ट्रॉंग होत चाललेला आहे आणि आपण पहिल्या दिवशीपासून पाहतोय ते कुठे ना कुठे घरामध्ये कॉन्टेंट देखील देत आहेत आणि मेन जे मुद्दे असतात त्या ठिकाणी देखील अनुश्री माने यांचा तगडा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच अनुश्री माने यांना सपोर्ट चांगला भेटत आहे। त्याच्यानंतर नंबर 3 वरती आहेत सोनवणे वहिनी म्हणजेच करण सोनवणे। मित्रांनो, करण सोनवणे यांना तगडा सपोर्ट मिळत आहे, परंतु आपण भाऊच्या धक्क्यावर पाहिलं नॉमिनेशन्समध्ये ते डेंजर झोनमध्ये होते। आता ते कशामुळे होते आणि काय होते हे मेकर्सलाच माहिती आहे, परंतु या ठिकाणी वोटिंग ट्रेंड्समध्ये त्यांना तगडा सपोर्ट मिळत आहे। त्याच्यानंतर नंबर 2 वरती आहेत सरकार दिव्या शिंदे। मित्रांनो, दिव्या शिंदे यांना जोरदार सपोर्ट मिळत आहे आणि आपण लास्ट वीकला देखील पाहिलं दिव्या शिंदे जे आहेत ते टॉप 3 मध्ये होते, पण या वोटिंग ट्रेंडमध्ये ते टॉप 2 मध्ये आलेले आहेत। आणि लास्ट बट नॉट द लीस्ट नंबर 1 वरती आहेत रोशन भजनकर। मित्रांनो, रोशन भजनकर यांना लास्ट वीकप्रमाणेच भयंकर सपोर्ट मिळत आहे आणि रोशन भजनकरचे जे फॅन्स आहेत म्हणजे जे गावाकडचे फॅन्स असतील, पूर्ण विदर्भाचे फॅन्स असतील, ते पूर्णपणे रोशन भजनकर यांना जोरदार सपोर्ट करत आहेत आणि यावरूनच आपल्याला कुठे ना कुठे कळत आहे की मेहनतीचं फळ रोशन भजनकर यांना भयंकर प्रमाणे मिळत आहे। तर मित्रांनो, हीच होती ती वोटिंग ट्रेंड आणि वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात टॉपवरती आहेत रोशन भजनकर आणि सगळ्यात खाली नंबर 9 वरती आहेत राधा पाटील। मित्रांनो, तुम्ही कुणाला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।